क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रॉलावर तेल टँकर 2 अवजड वाहनांचा अपघात झाला, तर तिसरा तेल टँकर पुढे 200 मीटर अंतरावर कोंडाईबारी घाटाच्या दरीत कोसळलाय। वाहनाचे व तेल गळतीमुळे मुद्देमालाचं मोठं नुकसान, वाहन चालक बचावले। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेनं मकाईनं भरलेला ट्रॉला क्रमांक GJ12GZ 1928 महामार्गावरती जात असताना मागून येणारा कच्चे तेलचा टँकर क्रमांक GJ12BT 4171 ने मकाईचा ट्रॉलाला जोरदार धडक दिल्यामुळे ट्रॉल्याचं केबिन रस्त्याच्या डिवायडरला धडकल्यानं केबिनचा भाग ट्रॉलाच्या वेगळा झाला, तर मागून येऊन धडकलेले तेलाचे टँकर हे रस्त्यावर आडवे उलटल्याने मोठं नुकसान झाले। त्यातून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर तेल गळती झाली आहे। या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। यावेळी तेलच्या टँकर पलटी झाल्यानं टँकरमधून तेल गळती होत असल्यानं 100 मीटर पर्यंत महामार्गावरील रस्त्यावर तेल सांडलं गेलं। या महामार्गावरील वाहतूक बंद करून महामार्ग पोलिसांनी केंद्र पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने पर्यायी वाहतूक रस्त्यावरून सुरळीत करण्यात आली आहे। तसेच पुढे 200 मीटर अंतरावर पुन्हा तिसरा अपघात घडला। कोंडाईबारी घाटाच्या दरीत दुसरे कच्चे तेलाचे टँकर GJ12BT 1945 कोसळले। सदर घटनेतील तीनही वाहन चालक किरकोळ दुखापती झाल्या असून ते सुदैवानं सुखरूप आहेत, परंतु सदर तिन्ही वाहनांचं व मोठ्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। महामार्गावर कोंडाईबारी घाटात अपघाताच्या घटनांचं प्रमाण वाढत असून मार्गावर अपघात डेंजर झोन घोषित करणं आवश्यक आहे। कोंडाईबारी घाटातील उतार रस्त्यावर सदर ठिकाणी अपघाताची बहुसंख्या पाहता योग्य त्या उपाययोजना आखणं गरजेचं आहे। संबंधित महामार्ग प्राधिकरणानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी, नवापूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।